नमस्कार सर. माझं नाव सोमा कुऱ्हाडे. मी नाशिकवरून आलेलो आहे. सर, आपण तपोवनात आला, नाशिकमध्ये आला तर एक नवीन ऊर्जा नाशिकला देऊन गेलात आणि तिथून खऱ्या अर्थाने तपोवनाचा जो लढा होता तो सुरू झाला. तर आपल्याला विनंती आहे सर, आणि एक रिक्वेस्ट पण आहे, कदाचित जसं जसं कुंभमेळा जवळ येतोय तसं तसं त्यांचं जे तपोवनाच्या मागे जे लागलेले ते पुन्हा होऊ शकतं. तर आम्ही सयाजी शिंदेला पुन्हा नाशिकच्या तपोवनासाठी बघू का नाशिक? नाही म्हणजे ऍक्च्युली ना, गोष्टी कशा काडीसारख्या पेटल्या जातात, तर त्याला निमित्त लागतं. मी कोण थोर आणि मी कोण असं म्हणून नाही, पण काय झालं, सखाराम बांडेचा प्रयोग होता आणि मला त्याच्या आधी सारखं नाशिकला बोलवत होतं, पण मी खूप कामात होतो. आणि सखाराम बांडेचा प्रयोग होता, तर मला सांगितलं की सकाळी तुम्ही भेट देऊ शकाल का? तर म्हटलं देऊ शकतो, कारण झाड आपला आवडीचा विषय आहे आणि जे काही नाशिकमध्ये खूप चांगले लोक आहेत, चांगल्या संस्था आहेत, झाडावर खूप प्रेम करणारे, चिकाटीनं फॉलोअप घेणारी सगळी गँग आहे. तर त्यामुळे त्यांच्याशी माझा संपर्क गेले 10 वर्ष चांगला आहेच. तुम्ही याल का म्हटले, तर म्हटलं मी सकाळी येईल. मला सकाळी 6:30 पोलिसांचा फोन, तुम्ही काय आंदोलन करायला निघालाय काय? म्हटलं अरे अशी काही बातमी आहे का? म्हणजे मी नुसतं येणार आहे याच काहीतरी आंदोलन, असं पोलिसांच्या पर्यंत कुठून गेलो तर मला काही माहिती नव्हतं. मी म्हटलं नाही बाबा, मी तर सहज भेटायला म्हणून चाललोय. तर बघतोय तर एवढी तयारी होती. आणि शेवटी ना, खरेपणाची एक ताकद असते आणि भीती नसते. मग आपलं काय देणं घेणं नसतं. मला काहीतरी बक्षीस पाहिजे, मला काहीतरी पैसे पाहिजेत, मला काही कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, असलं तर काय नव्हतं. जे सगळं होतं ते बोललो मी, की झाड हे आमचे आईबाप आहेत आणि आमच्या आईबापाला जर तुम्ही मारायला आला तर आम्ही असं सोडू का तुम्हाला? आम्ही पण जिवंतच आहोत ना, असं बोलून गेलो. पण नंतर किती खरी गोष्ट आहे ना ती. तर ते खरेपणातनं, सत्यपणातनं आलं आणि ते लोकांना खूप आवडलं. हो. आणि मग कोण गिरीश महाजन, कोण मंत्री, कोण पंतप्रधान, कोण ह्यातलं कोणी सावली देतं का? ह्यातलं कोणी ऑक्सिजन देतं का? मग हे कोण मोठे लागून गेले? आपण म्हणतो ना, म्हणून झाड मोठं आहे, कारण ते ऑक्सिजन देतं, कारण ते सावली देतं. आता ह्या गोष्टी खऱ्या दिसतात आपण, म्हणून आपण बोलतो. आणि त्या निमित्तानं ते पेटलं, लोकांना खूप आवडलं. गावोगावी खेड्यापाड्यात त्यांना वाटलं की तुम्ही मंत्र्यांना नडला. म्हटलं म्हणजे तो कोण मोठा लागून गेला? आपण निवडून दिलाय ना त्याला. आपण सारखी भीती बाळगतो. आपण अजून इंग्रजांच्या राज्यात असल्यासारखंच वागतो. आपल्याला खरेपणानं भिडता आला पाहिजे, बोलता आलं पाहिजे, एवढंच. आता जे 2 नंबरने पैसे घेतात, ज्यांना पुढे काहीतरी हवं होतं, मग ते भूमिका बदलतात. पाठीचा काळा त्यांचा ताट नसतो. तर तसंच होतं. ती पण आपलीच माणसं असतात परत. आता काय करायचं? ही जी सगळे आपल्याला चिटिंग करणारी, ती पण आपलेच भाई बंद आहेत ना कोणतरी. तर आपण जरा चांगल्या माणसांची बाजू जास्त वाढवली तर आपण सक्षम होऊ ना. आता बघतोय ना, नवीन जो लढा सुरू झालाय धर्मेंद्र प्रधानचा, दिला आज राजीनामा. राजीनामा दिला ना. हो. आता मोदी हटाव नको म्हणून त्यांनी पटकन राजीनामा घेतला. नाहीतर मोदी हटाव बोलले असतात पुढे, मग काय झालं असता असं. त्यामुळे ही ताकद जितकी राहिली पाहिजे. ही मेरे सीने में नहीं तेरे सीने में सही, कहीं भी हो आग लेकिन आग जलने. क्या बात है, क्या बात है.